मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार, ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत। मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत। ते साधारणपणे आम्हाला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आदित्यताई तटकरे मॅडम यांनी मोठी घोषणा केलेली आहे। मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींना गिफ्ट दिले जाणार आहे। लाडक्या बहिणींना मकर संक्रांती लाडक्या बहिणींची खुश होणार, कारण लाडक्या बहिणींना मकर संक्रांती निमित्त डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे, असा निर्णय घेण्यात आलेला आहे। आताच तुम्ही या आदित्यताई तटकरे मॅडम यांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। महत्त्वाची घोषणा आलेली आहे, लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा केले जाणार आहे। याची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। 15 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। त्या 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा मकर संक्रांती आधी पैसे जमा होणार। लाडकी बहीण योजनेची निधी प्रारंभ झालेला आहे। याची वितरणाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींना पैसे दिले जाणार। तर बघा, ज्या बहिणींना मागील हप्त्याचा पैसा भेटला नसेल, ज्या बहिणींना हप्ता मिळाला नसेल, त्या बहिणींना मकर संक्रांतीचं बोनस दिले जाणार आहे। दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात। डेबिटच्या द्वारे थेट बँक खात्यात जमा केले जातात। पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतील सर्व लाडक्या बहिणींना पैसे जमा केले जातील। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे, तर अशा प्रकारे 1500 रुपये डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये दिले जातील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये डायरेक्ट बँक ट्रान्सफर हे जमा केले जाणार आहे। तर बघा, अशा प्रकारे पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा वितरण होणार आहे। तर यामध्ये जिल्ह्यांची नावं आलेली आहे। जिल्ह्यांची नावं पाहणे अतिशय गरजेचं आहे। तर लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे त्या जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। आत्तापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण लाडक्या बहिणींची मकर संक्रांती नक्कीच गोड होणार आहे आणि लाडक्या बहिणींना 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तर 3 दिवसामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होतील, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये, अशा प्रकारे घोषणा झालेली आहे। तर आता कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील आणि मकर संक्रांतीचं बोनस, तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि मकर संक्रांतीला एकनाथ शिंदे साहेबांनी साडी वाटपचा देखील शुभारंभ करण्यात येणार आहे। तर यामध्ये लाडक्या बहिणींना पैठणी साडी वाटप केली जाणार आहे। तर तुम्ही आत्ताच त्यांनी घोषणा केलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी की लाडक्या बहिणींना पैठणी साडी देखील दिली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचा मकर संक्रांती बोनस 4500 रुपये कोणाला दिले जातील, तर बघा,
ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील आला नसेल, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल, तर अशा बहिणींना ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असं 4,500 रुपये त्यांना दिले जातील. एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही. सर्व बहिणींना याचा लाभ दिला जाणार आहे. विशेष आर्थिक थेट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. मकर संक्रांतीचे गिफ्ट असणार आहे. आणि ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला असेल तर त्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि सोबतच जानेवारी महिन्याचा हप्ता असं जमा होणार आहे. सूत्रांनी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे तर गिफ्ट दिले जाणार आहे, पण सूत्रांनी माहिती दिलेली आहे की जानेवारीचा हप्ता हा 2100 रुपये प्रमाणे सुद्धा वाटप केला जाऊ शकतो. तर बघा, ही माहिती आलेली आहे, आर्टिकल आलेला आहे की लाडक्या बहिणींना 4,500 रुपये 3 महिन्याचे मिळणार आहे आणि जानेवारी महिन्याचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे दिला जाऊ शकतो. तर यामध्ये आता कोणकोणत्या बहिणींना पैसे दिले जाणार आहे याची माहिती पाहणे अतिशय गरजेचं आहे. तर आपण जिल्ह्यांची नावं पाहूया, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे. कारण 3 दिवसामध्ये सर्व 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. बँकांची यादी आलेली आहे, तुम्ही यादी सुद्धा पाहू शकता. तर बघा, सर्वात अगोदर सहभागी ज्या बँक आहेत तर बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. सर्वात अगोदर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा होतील. बँक ऑफ बडोदामध्ये पैसे जमा होतील. त्यानंतर बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे. पंजाब नॅशनल बँक असेल तरी सुद्धा पैसे जमा होतील. कॅनडा बँक असेल त्यामध्ये पैसे जमा होणार आहे. युनियन बँकमध्ये पैसे जमा होतील. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे जमा होणार आहे. आता बघा, 36 जिल्ह्यांची यादी तुमच्या समोर दिसत आहे. तर या 36 जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे. सर्वात पहिला जिल्हा आहे तो जळगाव. तुम्ही जर आता जळगाव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, जळगावला आज पैसे जमा होणार आहे. दुसरा जिल्हा आहे तो परभणी. परभणीमध्ये सुद्धा आज पैसे जमा होतील. परभणीमध्ये आज पैसे जमा होणार आहे. तिसरा जिल्हा आहे तो चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा होणार आहे. त्यानंतर येतो सांगली. सांगलीमध्ये सुद्धा आज पैसे जमा होतील. त्यानंतर येतो यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा होतील. जालना जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा होतील. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा होतील. त्यानंतर येतो पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे जमा होणार आहे. नाशिकवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, नाशिकला सुद्धा पैसे जमा होतील. त्यानंतर येतो कोल्हापूर. कोल्हापूर नंतर शेवटचा जिल्हा आहे तो सातारा. असे या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, असं 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील. डिसेंबर महिन्याचा 1500 रुपये नक्कीच तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे. ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल आणि ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील आला नसेल त्यांना ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये, नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये, 4,500 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील. तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले असतील तर, आणि जमा झाले असतील तर हो म्हणा, नाही जमा झाला असेल तर नाही म्हणा. तर भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.